पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शासन कोणालाही पाठीशी घालणार नसून जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। 40 एकर जमीन दुसऱ्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न करणारे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यासंबंधीची कार्यवाही महसूल खात्याकडून सुरू असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। सूर्यकांत येवले यांनी केलेली चूक अक्षम्य आहे। 1800 कोटी 2000 कोटीची जागा या ठिकाणी सरळ आपण कोणाच्या घशात घालण्याकरता कृती करतो, हे अक्षम्य आहे। निलंबनच नाही तर त्यांचा आम्ही तुम्हाला नोकरीतून का काढण्यात येऊ नये अशी नोटीस दिलेली आहे। त्यांचा खुलासा आम्ही घेणार आहे आणि खरं तर अशा प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्व असतील त्याचा सरकार कुठलाही दबाव सहन करणार नाही। हां, सरकारच्या भूमिकेतनं काही अन्यायकारक झालं असेल आम्ही त्यांना एखाद्या गोष्टीला माफ करू, पण एवढी मोठी जमीन, सरकारची जमीन बाय प्लान कुणाच्या घशात घालणे आणि त्यामध्ये तहसीलदार इन्व्हॉल्व असणे आणि सरकारचा सेवकच सरकारचा त्या ठिकाणी भ्रष्टपणे या ठिकाणी काम करत असेल, इतकी मोठी जमीन दुसऱ्याला देण्याकरता जो व्यक्ती इन्व्हॉल्व असेल त्याचा मात्र सरकार बंदोबस्त करेल।